हिंगोली जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट रवी शिंदे यांचे कळमनुरी उपविभागीय कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन चालू। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी आणि दसरा सणाच्या दिवशी आज दिनांक 2 ऑक्टोबर 2025 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट रवी शिंदे यांनी अन्नत्याग आंदोलन चालू केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी प्राध्यापक गुलाब भोयर, अवधूत निळकंठे, शेख बाबा, खाजाभाई बागवान, प्राध्यापक गजानन थोरात, आसोलेकर, मार्केट कमिटीचे सभापती मारुतराव खांडेकर, माजी पंचायत समिती सदस्य अशोकराव करे, बंडू कोरडे, उत्तम पोटे, सुनील मस्के, सुदर्शन वायकोडे, लक्ष्मण पोटे, वसंत शेंबडे, रामराव कांबळे, मुंजाजी बर्गे, राजाराम पोटे, किसन वाघमारे, रामचंद्र क्षीरसागर, पुंजाराव वाघमारे, सुनील पाईकराव, दत्तराव हराड, प्रमोद वडकुते, गणपत सातव, प्रमोद वडकुते, शुभम सपनार, पुंडलिकराव मस्के, प्रदीप बरडे, कांचन चौरे, संतोष क्षीरसागर, बबनराव सोनटक्के, सम्यक पाईकराव यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने अन्नत्याग आंदोलनस्थळी उपस्थित होते। कळमनुरीचे तहसीलदार श्री जीवकुमार कांबळे यांनी अन्नत्याग आंदोलनस्थळी येऊन मागण्यांचे निवेदन स्वीकारले। या ठिकाणी कळमनुरी उपविभागीय कार्यालयासमोर महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब, सुप्रियाताई सुळे, सूर्यकांतताई पाटील, दांडेगावकर साहेब आणि दिलीप चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अन्नत्याग आंदोलन चालू केलेलं आहे। आमची या ठिकाणी मागणी आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंगोली जिल्हा ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे। कारण मागच्या 3 महिन्यापासून सतत हिंगोली जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होते, ढगफुटी होते आणि पाऊस एवढा पडलाय की आमचं शेतकऱ्याचं सोयाबीन गेलंय, कापूस गेलाय, हळद पाण्याखाली आहे, फुटायलेले आहेत आणि दोन्ही जे काही नद्या आहेत या आमच्या जिल्ह्यामध्ये, मग ती पैनगंगा असेल, कयाधू नदी असेल, त्याच्यामुळे सगळ्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत। म्हणून एकरी शेतकऱ्यांना 50,000ची मदत केली पाहिजे। या ठिकाणच्या शेतकऱ्यांचं सगळ्या बँकेचं कर्ज माफ केलं पाहिजे, वीज बिल माफ केली पाहिजे, विमा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावर ताबडतोब जमा केला पाहिजे, पीक विम्याची रक्कम जमा केली पाहिजे आणि ज्या कुटुंबातले व्यक्ती पुरामध्ये आणि पाण्यामध्ये वाहून गेलेले आहेत त्या व्यक्तीच्या कुटुंबाला 30 लाखाची मदत केली पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे। त्यासोबत या ठिकाणचा विद्यार्थी, युवक, महिला पण अडचणीत आलेले असल्यामुळं विद्यार्थ्यांची फी माफ करून त्यांना स्कॉलरशिप दिली पाहिजे, शाळेच्या सगळ्या फी माफ केल्या पाहिजे। बेरोजगार मुलं शिकून बेरोजगार फिरायलेत त्यांना 30,000ची या ठिकाणी बेकार भत्ता म्हणून मदत केली पाहिजे। महिलांना जे काही लाडक्या बहिणी म्हणून सत्ता आली म्हणून देवेंद्र फडणवीस सांगतात, तर देवेंद्र फडणवीसांना विनंती आहे की त्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर पुढच्या 6 महिन्याचे एकत्रित पैसे टाकून त्यांना पण दिवाळी साजरी करण्यासाठी आपण या ठिकाणी त्यांना अनुदान दिलं पाहिजे। शेतकऱ्यांना तर अनुदान आपण जाहीर करतोय, परंतु दुसरीकडे जे काही शेती ज्यांच्याकडे नाही, जे भूमिहीन आहेत, जे या ठिकाणी कामगार आहेत, शेतमजूर आहेत, त्यांचं काय? म्हणून शेतमजूर जे आहेत, जे भूमिहीन आहेत, त्यांना सुद्धा 50,000ची आर्थिक मदत झाली पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही या ठिकाणी 8,500 रुपये हेक्टरी मदत जाहीर केलेली आहे, पण एकीकडे बघितलं तर एकरला 30,000 रुपये खर्च आलेला आहे। म्हणून ही तुटपुंजी 3,500 रुपये एकर मदत, म्हणजे सोयाबीनची बॅग जर मार्केटला घ्यायला गेलं तर 4,000 रुपये भाव आहे, खत 2,000 रुपयाला आहे, ते 3,500 रुपये म्हणजे कोणता तुकडा आहे? आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की आम्ही ओला दुष्काळ जाहीर करू शकत नाही। मला प्रश्न आहे आपल्या माध्यमातून की ज्यावेळेस आपण विरोधी पक्षाचे नेता होता आणि संभाजीनगरला, औरंगाबादला ज्यावेळेस भाजपचा विभागीय मोर्चा काढला त्यावेळेस आपलीच मागणी होती की मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे म्हणून, आणि आता आपली भूमिका का बदलते? म्हणजे आपल्याला या ठिकाणी शेतकऱ्यांचं काही घेणं देणं नाही हेच दिसतंय। कारण आता निवडणुका नाहीत कोणत्या, आणि निवडणूक आल्या की आपल्याला लाडकी बहीण आठवते, शेतकऱ्यांची कर्जमाफी आठवते, पण आज शेतकरी परेशान आहे। आज आम्हाला दसऱ्याच्या दिवशी या ठिकाणी अन्नत्याग आंदोलनाला बसावं लागलेलं आहे। या ठिकाणी शेतकरी आहेत माझ्यासोबत बसलेले, त्यांनी तर सांगितलं की आता आत्महत्या करण्याशिवाय आमच्यासमोर दुसरा पर्याय राहिलेला नाही। आणि शासन म्हणते की आमच्याकडं अर्थमंत्री अजित पवार म्हणतात आमच्याकडे पैसे नाही। तुम्ही एकीकडे म्हणता पैसे नाही आणि शक्तीपीठाला तुम्ही 85,000 कोटी रुपये दिले, म्हणजे गडचिरोलीहून गोव्याला जाणाऱ्या एका मार्गासाठी 85,000 कोटी, आणि शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे नाहीत। म्हणजे हे सरकार जे आहे ते शेतकरी विरोधी आहे, कामगार विरोधी आहे, महिलांच्या, विद्यार्थ्यांच्या विरोधामध्ये आहे।
म्हणून या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांना आमची विनंती आहे की आपण हिंगोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि ताबडतोब शेतकऱ्यांच्या खात्यावर या ठिकाणी रक्कम जमा करावी. अन्यथा आज आम्ही अन्नत्याग आंदोलन चालू केलं आहे. उद्या आम्ही रास्ता रोको करणार आहेत, या ठिकाणी जेल भरो करणार आहे, घेराव पण घालणार आहे. आणि हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत झिरवळ साहेब, हे तर फक्त म्हणजे झेंड्याची दोरी ओढायला फक्त जिल्ह्यामध्ये हिंगोलीला दर्शन द्यायला येतात असं आम्हाला जाणवलेलं आहे. म्हणून पालकमंत्र्याला जर सांभाळणं जिल्हा होत नसेल त्याची राजीनामा द्यावा. आणि या ठिकाणच्या सर्वच खासदार आणि आमदारांना पण विनंती आहे की हिंगोली जिल्हा ओला दुष्काळ होण्यासाठी आपण पण आवाज बुलंद करावा. इथल्या शेतकऱ्यांना, कामगारांना, महिलांना, विद्यार्थ्यांना, युवकांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की ओला दुष्काळ जाहीर होण्यासाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्षाच्या या अन्नत्याग आंदोलनात मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावं, एक जन आंदोलन उभं करावं आणि देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि शिंदे सरकारला नमवण्यासाठी रस्त्यावर यावं, एवढीच आपल्याला या ठिकाणी आपल्या माध्यमातून विनंती करतो.